गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुन्वन्ति दिवे स्तवे साङ्गपदकर्मोपनिषदो गायन्ति यं साङ्गा ध्यानवस्थितधीर्मनसा पश्यन्त्यं योगिनो येषां न विदुषासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। नमो विठ्ठलाराधया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। अश्रद्धानां पुरुषा धर्मशास्त्र परम तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसार वर्तमनी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मंगलमय प्रभूला नमस्कार करून पंढरीश परमात्मा आणि यांच्या दर्शनाकरता दर्शनाची आवड दरवर्षी नेमाप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये पंढरपूरची वारी घडावी असा आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा असणारा न्याय श्रद्धा आणि जी आषाढी एकादशी आहे या आषाढी एकादशीच्या निमित्तानं किंवा ही एक महापर्वणी आहे त्या पर्वणी करता जाणारे सर्व लोक असतात। एसटीने जाणारे आहेत जीवनं जाणारे आहेत पैदल वारीने जाणारे आहेत परंतु सगळ्यामध्ये श्रेष्ठ जाणं किंवा सगळ्यामध्ये श्रेष्ठता जी आहे ती वारकऱ्याला आहे का? कारण भूक तहान ऊन वारा पाऊस सर्दी तकलीफ शरीराची सगळं संपूर्णपणे घर दार विसरून त्या पंढरीच्या परमात्म्याकरता आपण एक महिनाभर देतो नाही का? जे देतो त्याला एक विशेष त्या ठिकाणी प्राप्त केली की त्याचं ध्यान इकडे जास्त असतं। लग्नात जाणारे सगळे लोक असतात लग्नात आपल्या जाणारे सर्व लोक असतात परंतु सर्व लोक त्या ठिकाणी लग्नात गेल्याच्या नंतर तिथं शेवटी एखादा मनुष्य असतो तो पैदल त्या ठिकाणी चालत चालत जातो त्या माणसाला जाऊन भेटतो। जर पाहिलं त्याच्याकडं त्याला वाटतं काय काऊन काहीच नाही वाहन म्हणजे कोणतंच नव्हतं उन्हाळा दिवस पायाला फोड आले नाही का पायाला फोड आले रस्त्याने वेळेवर पाणी मिळालं नाही परंतु तो जो असणारा भक्त देवाच्या चित्तातून देवाच्या मनातून देवाच्या नजरेतून कधीही उतरणार नाही कारण त्याला जास्त आवडीनं परमात्मा पाहणार नाही का? म्हणून सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ पाहे पाहे पंढरी पण होय होय वारकरी होऊन पंढरपूरला जा वारकरी होऊन पंढरपूरला जा माळ घालून पंढरपूरला जा देवाची भक्ती करत पंढरपूरला जा त्याचं नाव घेत घेत पंढरपूरला जा। याच्यामध्ये एक विशेषता आहे याच्यामध्ये एक विशेषता आहे। चला ठीक आहे आणि म्हणून आजचा असणारा मुक्काम आमचे माधवरावजी साहेब फड यांच्या सुंदर अशा नैनरम्य वातावरणामध्ये स्वर्गमय अशा सुंदर बगीच्यामध्ये आपला तुमचा आमचा असणारा सर्वश्रेष्ठ असणारा मुक्काम आवडीनं 2 दिवसपर्यंत अन्नदान आहे आणि त्या अन्नदानाकरता हो या ठिकाणी सर्वच तयारी सर्व पुरेशी या ठिकाणी हजर आहे सर्व मंडळी हजर आहे। चला पण मग आपल्याला जर रस्त्याला जायचं आहे तर एवढं आवडीनं वास्तपात दोन पंक्ती किंवा 2 दिवसाची व्यवस्था असं आपण काय कोणा ठिकाणी थांबत नाही। या ठिकाणी सगळ्या पूरक वस्तू असल्याच्यामुळं कपडे धुणे सगळ्या गोष्टी पाणी पूरक आहे सावली पूरक आहे पाऊस किती काही आला तरी काही फरक पडत नाही म्हणून असं खरोखर ज्याच्याजवळ संपत्ती आहे आणि त्याच्याजवळ देण्याची दया आहे
संपत्ती आणि दया हे दोन्ही गोष्टी एका ठिकाणी नांदत नसतात. काय हो, व्याघ्र आणि कुरपाळू, वाघ हा कधी कुरपाळू होऊ शकत नाही, नाही का? तसंच संपत्ती आणि दया दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाही. जर राहिले ना, जर राहिले तर तो ती खरोखर भगवंताची होती. वाघ जर शांत असेल तर तो वाघच नाही का? तो काय एक संत आहे, तो पूर्णपणे परमात्मा आहे, तो पूर्णपणे परमात्मा आहे. आणि म्हणून अशा रीतीनं खरोखर आमच्या या सुंदर अशा फळसाहेबाच्या इथं आपला मुक्काम आहे. दोन्ही गोष्टी त्यांच्याजवळ देवानं पूरक दिलेल्या आहेत. आणि आपलं या ठिकाणी काहीतरी नियमानं दिंडी चालण्याच्या बरोबर काहीतरी नियम असतात. त्या नियमानं दुपारूंचं परवेचन आणि म्हणून परमात्म्याचं नामचिंतन करावं याच्याकरता ती परवेचन रूपी सेवा माझ्या वाट्यावर आली. सेवेकरता निवडलेला श्लोक आहे 9व्या अध्यायातील 3 क्रमांकाचा आहे. आणि 3 क्रमांकाचा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये सांगितलं की जे अश्रद्धावान पुरुष असतात यांना धर्म कळत नाही, धर्म कळत नाही. आणि म्हणून ते खऱ्या ज्ञानापासून, खऱ्या परमात्मापासून, खऱ्या भक्तीपासून वंचित राहतात, वेगळे राहतात. चला ठीक आहे, याचा जननी जनकभाव संबंधानुसार मी या ठिकाणी प्रयत्न करतो. जसं विचारसागर सांगितलं त्या विचारसागरामध्ये एक म्हणजे 1000 न्याय आहेत जगामध्ये, तसा जननी जनकभाव असा एक न्याय आहे. म्हणजे आईचा मुलगा, त्याप्रमाणे मुलगा म्हणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आईचे काही संस्कार असतात, वडिलाचे संस्कार असतात. तसंच समोरची ओळी किंवा समोरचा श्लोक किंवा समोरचा अभंग म्हणलं की त्या अभंगामध्ये मागच्या अभंगाची त्याच्यामध्ये जोड असते, काहीतरी त्याच्यात विचारला असतो. त्याला म्हणतात जननी जनकभाव संबंध. चला ठीक आहे, याच्या पहिला संस्कृतचा श्लोक आहे राजविद्या राजगुह्यम पवित्र मुद्दमत्तम. म्हणजे राज विद्या राजगुह्यम. राजा जो असतो जग सांभाळणारा राजा असतो. ह्या सगळ्याच गोष्टी सगळ्याला वेळोवेळी सांगत नसतात. काय सांगत नसतात, काही गोष्टी गपचूप राहिलेल्या बऱ्या त्या वेळेवर ओपन करावत असतात. अन्यथा त्याची ती जर गोष्ट कुठं फुटली तर तिच्यापासून नुकसान होत असतं. आमच्या मोदी साहेबानं 500च्या आणि 1000च्या नोटा बंद केल्या. कधी केल्या होत्या नाही का? सगळ्याला सांगितलं, पत्रकाराला सांगितलं, सगळी पत्रकार मिटिंग घेतली. आणि पत्रकाराची मिटिंग घेतल्याच्यानंतर सर्व अचंबित पडले की बाबा काय सांगणार होता, कशा करता पत्रकार नाही का, कशा करता मिटिंग भरवली. आणि एकदम रात्रीच्या वेळेला पटकन जाहीर करून दिलं की उद्यापासून 500 आणि 1000ची नोट कागदात जमा होऊन बंद पडला. एकदम सांगितलं. अगोदर सांगत असतं नव्हतं. अजून एक सांगतो मी तुम्हाला गोष्ट नाही का, अजून एक सांगतो की ज्या वेळेस आपले ते बरेच यात्रे करून गेले होते तीर्थयात्रेला तिकडं अमरनाथला. आणि अमरनाथला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते एका लक्झरीत बसल्याने सर्व त्या अतिरेक्यानं मारले. मग ते सर्जिकल स्ट्राईक केलं. तो सर्जिकल स्ट्राईक करत असताना काय झालं की जे 10-20 जणांची मिटिंग असते नाही का, सैनिक आहेत आपले, मिलिटरीचा साहेब असतो, जे काही ते त्याच्या असते जी फौजदार पूर्णपणे, ती सगळे एका ठिकाणी बंद केले. बंद दाराच्या आड चर्चा झाली. कधी करायचा हल्ला, शनिवारी त्या तारीख ठरलं. आणि आजपासून 3 दिवस बाकी होते ते नाही का. गुरुवारी मिटिंग झाली, उदाहरण शनिवारी हल्ला करायचा. तर तिथपर्यंत त्या मिटिंगचा एकही माणूस बाहेर राहू दिला नाही. त्यानंतर क्वारंटाईन नाही का. क्वारंटाईन शब्द तर माहीत आहे ना, घराच्या बाहेर न पडणे, कोणाला नाही. त्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था जाग्यावर केली. का असं? कारण आपल्यामध्ये कोण लपलेला आहे किंवा कोणती गोष्ट कुठं फुटीर नाही झाली पाहिजे. अन्यथा त्या ठिकाणी अपयश असतं. आणि म्हणून या ठिकाणी अर्जुनाला जवळ बोलवलं. आणि अर्जुनाला जवळ बोलवल्याच्या नंतर अर्जुनाला सांगितलं की बाबा, जे आईला सांगितलं नाही, जे वडिलाला सांगितलं नाही, जे आतापर्यंत मी कोणालाच सांगितलं नाही, असं ज्ञान मी तुला सांगतो. राजगुह्याची गोष्ट मी तुला सांगतो. काय हो, राजाचं जे गुहे असते ते गुहे तरी एक वेळ फुटेल, पण माझ्या अंतकरणात ती गोष्ट, माझ्या अंतकरणात ज्ञान अजून कुठं फुटलं नाही, ते ज्ञान मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस अर्जुन म्हणजे असं काऊन, मग मलाच काऊन म्हणे, विचारू नको, आजवर ऐक नाही का. पहिल्यानं माणसं परीक्षा घेत असतात आणि पूर्णपणे योग्यतेचा असल्याच्या नंतर त्या योग्यतेच्या माणसालाच सांगत असतात. म्हणे देवा मला एक सांगा, हे ज्ञान सांगायची गोष्ट नाही.
ही भागवत सांगायची गोष्ट नाही, ही काय दिंडी नाही ना का गुरुजीची तिथं प्रवचन सुरू झालं म्हणून. टाइम कोणता आहे? युद्धाचा. युद्ध कराय कोण आहे तर म्हणजे दुसरं कोणीच नाही. कोण आहे म्हणजे माझ्या नातेवाईक घेतं म्हणजे कोण कोण आहे म्हणजे मामा आहे. कोण आहे? शालक सासरे मातोळ ना का मामा आहे. सगळं माहेर आहे. माहेरचे लोक आहेत. आईचे माहेर आहे. यांना युद्ध करण्याकरता तुम्हाला सांगतो काही कळत का नाही तुला? म्हणून ज्या वेळेस माणसं जेव्हा एखादा माणूस बडबड करतो तेव्हा शहाणे लोक जास्त बोलत नसतात नाही का. त्याला योग्य रीतीने उत्तर देत असतात. हे बडबड जर करायला बडबड नाही का. काल आमच्या आंबुस्कर साहेबाजवळ एक माणूस जरा बडबड ऐ चूप गेलं बिचार. पुढचं काहीच बोलायचं, कोणाला शिवी द्यायचं काम नाही, कोणाला काय नाही. 2 शब्दात हे शहाण्याचे शब्द असतात. तसं देवान जे बडबड कर दिलं, जे बडबड कर दिलं आणि मग एक शब्द सांगितला म्हणजे गड्या तू शहाणा जरी म्हणवशी परी नेन ते पण संडशी. शहाणा म्हणतो पण वेडेपणा कुठं सोडतो. कारण मूर्ख म्हणले की राग येत असते. भांडणावर तिथे मूर्ख का म्हटलं म्हणून त्याला म्हणा तू शहाणा नाही. त्याला बरं वाटते काय तू शहाणा नाही काय. शहाणा नाही याचा अर्थ मूर्खच आहे. पण मूर्खाला मूर्ख न म्हणता नाही का आड पदरानं त्याला तो शब्द दिला नका. तू शहाणा जरी म्हणवशी परी नेन ते पण न संदेशी. आणि शिकू तरी पाहाशी बस बहुसाल नीती. शिकवाय जर म्हणला तर बहुसाल नाना प्रकारची नीती शिकवतो. हा पण वेडेपणा सोडत नाही. म्हणजे काय वेडेपणा आहे म्हणजे कोण आहेत ते म्हणजे नातेवाईक आहेत. म्हणजे नातेवाईक तुझे का? हो म्हणजे माझे. ज्या नातेवाईक तुझे ते तुला म्हणतात का माझं? ते इथं कशाला आले? पंगत आहे का जेवाची? नाही. काय यात्रा आहे का? इथं कशासाठी आले? लग्नाला आले का? नाही. म्हणजे कशासाठी आले? म्हणजे मला मारायला. मारायला आल्यावर आपले कसे काय राहिले आहे का? जे युद्ध करण्याकरता तू जसं माझं म्हणतो तसे ते तुला कुठं माझं म्हणतात. आणि बहुधा माणसाची चूक इथंच आहे. जे नाही आपलं त्याला माझं म्हणतात लोक. जे आपलं नाही त्याला माझं म्हणतात. आणि तिथं धोका आहे. घर माझं घर. किती फोन केले घरी माझं घर. मी म्हणतो घर माझं तुमचं जरूर आहे. तुम्हीच बांधलं तुमचंच आहे. पण ते घर काही म्हणतं का मालकीन केली अजून आलं नाही मालकीन म्हणते का घर का एक घर दुसऱ्या बाईच्या घरी गेलं का माय मालकी सुखाची आहे का तिकडं. थोडं साहेबाच्या घरी बिमार पडली का कधी आपण घराची वाट पाहतो. घर कधी दिसतं पण घर कधी विचार करत नाही आपली मालकीन कधी दिसते का आपला मालक कधी दिसतो. गोठ्यातला बैल मेलात माणूस महिनाभर जेवत नाही. नुकसान झालं लाग गेले. नुकसान झालं लाग गेले. पण माणूस मेला तर बैल उपाशी राहते का? त्याला माझं म्हणता कसं? एक बाई तर एका कीर्तनात झाली. इकडं पाय तिकडं पाय. मी म्हणलं बाई काय झालं? बसणं खाली नाही म्हणजे मारा माझं पिल्लू दिसलं का म्हणजे तुम्हाला? म्हणलं तो पिल्लू इथं कुठे येईन? तो पिल्लू तर पाळण्यात असं बाळा जो रे म्हण नाही बकरीचं. बकरीच्या पिल्ल्याला माझं म्हणता का? ते तुमचं नाहीच ना. जे माझं म्हणून वाया गेला. काय मुक्त होता परिबळे झाला बद्ध. याच्यामुळे जीव हा बद्ध झाला. काय झाला? जीव बद्ध झाला. मुक्त आहे पण जीव बद्ध झाला. का बद्ध झाला? कारण माझं म्हणून पूर्णपणे त्याच्यावरती पूर्णपणे आवडत तयार झालं. काय झालं? हे माझं ते माझं हे सगळंच माझं म्हणून त्याच्यावरती आवडत तयार झालं. आणि म्हणून ज्याला आपण माझं म्हणतो त्याने आपल्याला माझं म्हणावं. माझं म्हणायला जगाच्या पाठीवर एकच पंढरीचा परमात्मा. काय शब्द आहे नाही का? 7व्या क्रमांकाचा श्लोक आहे. ममोसे जीव लोके. हे जे जीव आहेत ते माझे आहेत. काय माझे आहे. बाकी तुम्हाला माझं म्हणण्याकरता कोणी तयार नाही. मग हे या ठिकाणी जर तुझ्या करता जर युद्ध करण्याकरता आले तर तू त्यांच्या करता युद्ध का करू नये. लक्षात ठेव. आपल्या पाठीमाग जर एखादा चोर माग लागला नाही का? माग चोर लागला. चोर जर माग लागला तर माणसानं घाबरून पळून जाऊ नये. कारण जिथं शक्ती चालत नाही तिथे युक्ती चालत असते. जिथे शक्ती चालत नाही तिथे युक्ती चालत असते. चोर माग लागला त्याच्याशी संवाद करा. 2 हाताने उभे. या हातात गोटा नाही का? या हातात बाम. कदाचित त्याच्या पहिले जर आपला रट्टा लागला तर आपणही वाचू. आपल्याजवळचे पैसे वाचतील आणि पळून जाऊ. पण पळाल्याच्या नंतर जमत नाही. जेवढं पळाल तुम्ही तेवढे थकून जा. जेवढे थकून गेले तेवढं तुम्ही आपोआप त्या ठिकाणी मरणार. त्यानं मारण्यापेक्षा पहिलेच मरणार. होई बरं पाठी लागला घाई मरण ना चुकीची काही. मागं लागला
जीव मारण्याकरता जर मागं लागला तर तुम्ही दोन हात करा. कदाचित जर देवाची कृपा असली आपल्यावर, जर आपण विजय झालो त्याच्यावर काय सांगतात नाही, काय विजयी होऊ शकतो. जर विजयी व्हायचा असेल तर त्याच्यावर मग घाबरून पळून जाण्याचे नाही. कारण घाबरलेल्या माणसाची शक्ती पूर्णपणे नैनाट होत असते, ना का नैनाट होत असते. एका यष्टीतून एक बाई उतरली खाली, मा एवढी जाड होती नाही ना, तिला पळणं नाही होत. जशी खाली उतरली तशी एका चोट्यानं पटकन तिच्या गळ्यात हात घातला आणि ती गळ्यात होती एकदानी पटकन तोरडी लागली पळा. चोर लागला पळा. बाई पळाली नाही, मग धावली नाही, तिथंच उभी राहिली आणि त्या चोराला म्हणे, ए भाऊ पळ नको रे, मरशील रे, पडशील रे, कटलरीचीच आहे रे. कटलरीची म्हणल्याच्या बरोबर ते उभं राहिलं आणि त्यानं हातातली ती काढली एकदाने तिच्या अंगावर फेकली. म्हणे एवढ्या मोठ्या श्रीमंताच्या घरची दिसतं आणि कटलरी घालतं. तिनं घेतली. मी गेलो बा त्या बाईजवळ. म्हणलं बाई, म्हणलं काय हे सांग, म्हणलं खरंच कटलरीची आहे का? म्हणे तुम्ही कोण? हा मी महाराज हो. चट्टे गिट्टे नाही का? म्हणलं नाही. चला म्हणजे माझ्यासोबत गेलो आणि सोनाराच्या दुकानावर जाऊन मोजलं तर ती भरली 3 लाखाची. मग मी बाई म्हणलं खोटी काऊन बोलतं? म्हणजे खरं सांगत असं देत होतं का ते? खरं सांगायचं. मग पळतात सगळं, मग महाराष्ट्राच्या मागं पळतात होतं का? नाही. अशी त्या ठिकाणी काय आहे, आयडिया आहे. मागं लागला ना तिथं प्रयत्न करून सुटकेचे प्रयत्न करा, घाबरून पळण्याचा प्रयत्न करू नको. आणि पळणाऱ्या माणसाला कोण चांगलं म्हणत नाही. पळणाऱ्या माणसाला एकदा दिंडीत उशिरा आला तर चालेल नाही का, परंतु अर्ध्या मधातून सोडून जाणार कोणी चांगलं म्हणत नाही. गेलं टाकून, गेली दिंडी सोडली, बरं घरी तरी चांगले म्हणतात का लोक? आले घरी, हा 2 मुकाबला आला होता देव. लाज नाही म्हणा, बेसरमपणा, कोणीच चांगलं म्हणत, खत देवा शपथ नाही म्हणत, म्हणजे मजाक नाही सांगतो. कारण सोडून जाणार एक बरी उशिरा आला तर चालेल, परंतु सोडून जाणाराला लोकही चांगलं म्हणत नाही आणि आपणही आपल्याला चांगलं म्हणत नाही. आपणही आपल्याला चांगलं समजत नाही की देवा आमचं हुकलं हो, कशानं हुकलं, जराशानं हुकलं. तसं हे लोक पुन्हा गपचूप पळू देत नाही तुला. अर्जुना, तू जर या ठिकाणाहून पळण्याचा प्रयत्न करशील तर पळू देत नाही. तर हे म्हणतील भिला रे भिला अर्जुना, आम्हाला अर्जुन भिला हो. आणि पळणाऱ्या माणसाला लोक लय चिटू विटंबना करत असतात. अजून तुला सांगतो, मेलेल्या सर्पाला लोक मारतात नाही का. एखादा साप मरू द्या आणि मरल्याच्या बरोबर त्या मारा धावले का लोक दोन्ही हातानं हन हन. त्या सापानं का फणा काढला हे नाही का, बाहेर कोणी येत नाही. तसा आहे, तू भिवून पळू नको नाही का, भिवून पळण्याचा प्रयत्न करू नको. आणि तू भिवून पळू नये, तू धर्म सोडू नये, अर्धीवारी सोडू नये, अर्धयुद्ध सोडू नये. म्हणून मी तुला सांगतो. म्हणे काय सांगता? म्हणे राजविद्या राजगोय. बर, कसं आहे ते नाही का, कसं आहे ते? म्हणजे मला सांगता तुम्ही, बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, परंतु एक लक्षात ठेवा, माझ्यावर काय विश्वास ठेवला, माझ्यावर ज्ञानाची विटंबना करणार नाही का, विटंबना करणार नाही. तू माझा विश्वासू आहे म्हणून मी तुला सांगतो. म्हणजे काय सांगता? म्हणजे जगातलं पवित्र सांगतो, पवित्र ज्ञान सांगतो. म्हणजे जगात पवित्र सगळं अपवित्र म्हणजे भरपूर आहे. पवित्र काही वस्तू आहेत. म्हणजे काय पवित्र आहे? जगाच्या पाठीवर हिमालय पवित्र आहे. जगाच्या पाठीवर जे ज्ञान आहे ते ज्ञान पवित्र आहे. ज्ञान पवित्र आहे. हिमालय पवित्र आहे. म्हणून बहुधा लोक हिमालयातच जाऊन तपश्चर्या करत असतात. इकडं नाही, घरी नाही का जमत. घर काम भूमी आहे आणि तीर्थ वैराग्य भूमी आहे. वैराग्य भूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त केले किंवा त्या ठिकाणी जर जप तप केलं तर त्याचं फल मिळत असतं. म्हणून एक लक्षात ठेवा की आपल्याला त्या ठिकाणी कुठं हिमालय पवित्र आहे. अजून गुरु पवित्र आहे. शरीरानं सगळे सारखे आहे, परंतु गुरु हा अत्यंत पवित्र आहे. अजून एक गंगा पवित्र. काय? गंगा पवित्र आहे. गंगेच्या पाण्यासारखं जगाच्या पाठीवर कोणतंच पाणी पवित्र नाही आहे. गंगा पवित्र आहे. नाम पवित्र आहे. जे आम्ही रोज घेतो ते नाम पवित्र आहे. आणि म्हणून हे सगळ्या जगाच्या पाठीवर पवित्र. आई कशी असो पवित्र आहे. बघा, जय श्री तैश्री माय बरी, मानी येल्या माना येरी. जशी तशी पवित्र कोण आहे? आई आहे. बाकीचं नातं भरपूर आहे, पण आईची बरोबरी करू शकत नाही. जगाच्या पाठीवर लय नद्या आहेत, लय पाणी आहे,
पण गंगेच्या पाण्यासारखं जगाच्या पाठीवर पवित्र कोणतं पाणी नाही. गंगेसारखं पवित्र कोणतं तीर्थ नाही. गंगा पवित्र, गुरु पवित्र. तसं ही जी विद्या सांगतो मी तुला, ही सुद्धा पवित्र आहे. ही विद्या सुद्धा पवित्र आहे. पृथ्वी तलावर नद्यामध्ये गंगा पवित्र नका. पूर्ण भारतामध्ये हिमालय पवित्र. देवाच्या 1000 नावापैकी देवाचं नाव पवित्र. शरीरामध्ये माणसाची जीभ पवित्र. काय पाहिजे? जीभ पवित्र. जीभ पवित्र कशी काय? कारण लक्षात ठेवा, ही जी जीभ आहे ना, ही अत्यंत पवित्र आहे. अत्यंत हिनं स्वर्गाची प्राप्ती होते, हिनं देवाची प्राप्ती होते. हिनं बिघडलेले लोकही जाग्यावर येतात आणि युद्धही हिनंच होतं नाही का. एक शब्द जर तारपट तिरपट गेला नाही का, तर त्याचं लय म्हणजे नका मागणं होते का अजित पवार नाही का, धरणात पाणीच नाही म्हणे, मी काय करू त्याच्यात. एक शब्द गेला तर नका माफी मागायचं काम पडलं. काय? जीभ पवित्र आहे. जीभ पवित्र आहे आणि म्हणून जीभ परमात्म्याचं नामस्मरण असावं. चला ठीक आहे. जगामध्ये धर्म आहे तर धर्म पवित्र आहे. मला तुम्ही सांगा, दिंडी संघ निघाले असं म्हणते कोणी वाईट केलं तुम्ही? नाही नाही. कशाला निघाले? याला काय होतं? ते येणार नाही. धन्यवाद बाबा, आमचं नाही येणं होत, तुम्ही पवित्र आहात. धर्माचं आहे, पवित्र आहे, चांगलं आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी एवढं सुंदर ज्ञान अर्जुना मी तुला या ठिकाणी सांगत आहे म्हणे देवा. आणि एक लक्षात ठेव, अनायासे सांगत आहे. आपली मीटिंग नाही झाली इथं प्रवचन करायचं म्हणून, अचानकपणे या ठिकाणी जर मी तुला सांगत आहे तर तुझ्या चांगल्याचं आहे, तुझ्या हिताचं आहे, धर्माचं आहे, स्वतःच्या सुखाचं आहे. याची गरज आहे. तू धर्म सोडणाऱ्या माणसाला कोणी किंमत देत नाही. मिरचीचा धर्म तिखटपणा आहे, साखरचा धर्म गोड आहे नाही का. या झाडाचा धर्म आहे, त्यानं उन्हात राहून आपल्याला सावली द्यावं. या धर्माच्या विरुद्ध जर सर्व कामं केले तर त्याला कोणी चांगलं म्हणत नाही, ते पाप आहे. साखर गोड आहे, गोड न लागताना जर पांचट लागली तर कोणी पांचट आहे देऊ नको. मिरचीचा धर्म तिखट आहे, मिरची जर तिखट नाही लागली हिन का कोणी. दगडाचा धर्म कठीण पण आहे, कठीण जर नसतं तर पायात कोणी टाकत होतं का? नाही. त्या नियमाप्रमाणे ते जे धर्म वाटून दिला देवानं, त्या धर्माप्रमाणे तुला या ठिकाणी राहण्याची गरज आहे. म्हणून मी तुला सांगतो, हो म्हणून मी तुला सांगतो. काय सांगतो? तरी पवित्र आणि रम्य आणि रमणीय आहे. काय? पवित्र आहे, रमणीय आहे. परमात्म्याचं नामस्मरण घेत असताना त्या ठिकाणी पवित्रपणा तर आहेच आहे, पण रमणीय आहे, करमतं नाही का. बरं वाटलं ना दिंडी सांगा? हा का नाही का? करमत नाही म्हणून चालले घरी असं आहे का कोणी? कोणीच नाही नाही का, कोणी नाही. सगळं सुख आहे, आनंद आहे. दिवसभर किती चला, संध्याकाळी आम टाकलं की असं वाटतं कडे बरं झालं. मागील परिहार पुढे नाही शिन. पुढे कंटाळा येत नाही. चालताना जरा बरं वाटते, थांबावं बस झालं यावं मुक्काम असं वाटतं. परंतु पूर्णपणे माणसाच्या शरीराचा, मनाचा शारीरिक श्रम पूर्णपणे विसरून जातात, तो भुलून जातो. मग काही वस्तू रमणीय आहे तर पवित्र नाही, आणि पवित्र आहे तर रमणीय नाही. दारूचं दुकान रमणीय आहे, दिवसभर टाइमपास होते, पण पवित्र आहे का कोणी? ना घरची बायको चांगली म्हणत नाही झाली, जिनं लग्न केलं ती चांगलं म्हणत नाही. मग रमणीय आहे जिथं माणसाचा फक्त टाइमपास आहे, ज्या ठिकाणी फक्त पूर्णपणे असणारा माणसाचा टाइमपास आहे, त्या ठिकाणी त्याला कशाच प्रकारची टाइमपास करण्याकरता आपण या ठिकाणी आलो. दिवस निघून चालले, सुखाचे चालले, दुःखाचे चालले, रस्त्याला चाललो आपण चाललो, परंतु गात जागा प्रेम मागा विठ्ठला. भजन करत करत गेल्याच्या नंतर तिथं माणसाला करत नाही, वेळ निघून जातो. म्हणून पवित्र आहे आणि रमणीय आहे. पवित्र आहे आणि रमणीय आहे. देवीचं सुखोपाय गम्य, हे तुमच्या जीवाचं सुख आहे, तुमच्या कुळाचं सुख आहे. 21 कुळाचा उद्धार आहे आणि धर्माचा आहे, आणि धर्माचा असून शेवटी परमात्म्याची भेट घालून देणार आहे. ज्ञान परमात्म्याची भेट घालून देणार आहे. एवढा असल्याच्या नंतर देवा हे आयसा, मग त्याच्या मनात जरा संशय आला जास्त, कोणाच्या? अर्जुनाच्या आला.
मग मला देवा असं सांगा, ऐसा अवघाचे हा सुरवाडू आहे. तू जर म्हणतो हे जर सगळं खरं आहे, तू जर म्हणतो हे असत आहे, तरी जन हाती केवी उरवला आहे. मग एवढं जर पवित्र आहे, एवढं जर चांगलं आहे, एवढं जर सुखाचं आहे, एवढं जर धर्माचं आहे, तर जगापासून दूर काऊन आहे? लोक तर फुकटचं काही सोडत नाहीत. सागरची पुडी जर चमकली तर माणसाला वाटतं फुकटून घ्यावं, रुपये आहे का काय? हा, जेव्हा रस्त्यात जातात तर वाटतं पाहत जात इकडे तिकडे तिकडे काहीतरी भेटते का, असं पाच जातात. एवढंच नाही, माझ्या सगळे तब्बलजी होता आंबुस्कर महाराज, तब्बलजी होता. आणि मग एकदा एसटीत आम्ही बसलो, आणि एसटीत बसल्याच्या नंतर माझ्याजवळ 18 वर्षापर्यंत 1-4 तिकीट होतं. मग मी सगळ्यात मागत बसतो, कारण ते खोटं होतं. ते खोटं होतं. मग सगळ्यात मागत बसो. सगळ्यात मागं बसल्याच्या नंतर मग सगळे लोक उतरू द्यायचे, आणि मग आपण उतरायचं. उतरता उतरता ते इकडं पाय तिकडं पाय तिकडं पाय. त्याला म्हणलं का रे, म्हणलं प्रमोद असं काय पाहायचं? म्हणजे मी पाहतो म्हणे कोणाच तरी पैसे पडले खाली. मग कसे लोक म्हणजे कोणाचं काय नाही म्हणे. काय मला तुम्ही सांगा की लोकाला धन पाहिजे फुकटचं, कष्ट न करता. कसं पाहिजे? कष्ट न करता धन पाहिजे फुकटचं. कोणी वरलीच्या मागं, कोणी लागते धनाच्या मागं, कोणी म्हणजे आमचं भीत पाळल्यावर मिळेल का, कोणी म्हणजे वाडा पाळल्यावर मिळेल का, कोणी काही कुठे काही फुकटचं पाहिजे. मग सगळे लोक जर फुकटच्या धनाच्या मागं आहेत, फुकटच्याच गोष्टीच्या मागं लागलेला आहे, तर जर देवाने या ठिकाणी फुकटचं नाव सांगितलं, आणि एवढं धर्माचं आहे, एवढं पुण्याचं आहे, आणि एवढं पवित्र आहे, त्या आईला सांगितलं नाही, ते बाबाला सांगितलं नाही, बळू भावाला सांगितलं नाही, मला तुम्ही सांगता. आणि जर एवढं आहे, जगाच्या पासून लांब काऊन आहे? त्यावेळेस देवाला सांगितलं म्हणे गड्या, तिथं उत्तर दिलं कोण्या श्लोकाचं, असरदा ना पुरुषा. अरे त्याचं कारण आहे, लोकांच्या मनात श्रद्धा नाही. देवाकडे जायच्या म्हणण्याच्या नंतर 5-7 गोष्टी येतात. काय? पहिली गोष्ट श्रद्धा पाहिजे, दुसरी गोष्ट विश्वास पाहिजे, तिसरी गोष्ट भजन पाहिजे, चौथी रुची पाहिजे, 5व्या नंबरवर समाधान आहे, 6व्या नंबरवर अनर्थ निवृत्ती आहे, आणि 8व्या नंबरवर प्रेम आहे, आणि 9व्या नंबरवर देव आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान पुरुषाला ज्ञान लागतो. ज्ञानम श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान लभते ज्ञान. हो, श्रद्धावान लभते ज्ञान. ज्ञानवानाला ध्यान लागतं. ध्यानाला कर्मफलाचा त्याग होतो, आणि त्यागात शांती निरंतर. श्रद्धावान पुरुष, इथं श्रद्धा पाहिजे. पंढरपूरच्या रस्त्याने आले का तुम्ही, तुमची श्रद्धा पाहिजे. विठोबा आमचा संघ आहे नाही का, आम्ही काय कोणाचे खातो देतो, देवा मला देतो. परवेचे नाही का, पंगत तिकडं ते रेडी आहे का, आमची श्रद्धा आहे. कोण करा लागलं? आमचा विठोबाच आहे. राहिलं का उपाशी कोणी राहू शकत नाही नाही का. तब्येत बिघडली का कोणाची बिघडू शकत नाही का, आमच्या मनात श्रद्धा आहे. मग श्रद्धावान पुरुषाला ज्ञान प्राप्त होतं, श्रद्धावान पुरुषाला देव मिळत असतो, परमात्मा मिळतो. श्रद्धा. बरं, दुसरी गोष्ट विश्वास. करावा जतन आपला विश्वास, याला रसा आवडीचा. ज्यानं ज्याचा त्याचा आपल्या संतावर विश्वास, आपल्या ग्रंथावर विश्वास, आपल्या मंत्रावर विश्वास, आपल्या देवावर विश्वास नाही, आपल्यावर विश्वास नाही का. काही लोक तर आपल्यावर विश्वास, मी चालीन का, मा बाप चालेल का नाही, तू नाही चालीन तर कोण चालीन नाही. पोचीलच का पंढरपूर? हो. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. काय? विश्वास पाहिजे. बर, विश्वास नाही. भजन पाहिजे. भजन नक्की केलं पाहिजे माणसानं. का? कारण भजन विना शांती नाही. भजन विना कैसी दुनिया तरल, असं तुकडोजी महाराजाचा अभंग आहे. भजनाशिवाय त्या ठिकाणी